झाले HD टायगर आपला एक्स्ट्रा खेळाडू स्ट्राइक वरती फलंदाज आपण कुणालला बघतोय नॉन स्ट्राइकिंगकडे मनोज आहेत तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण मागच्या मॅचचा हिरो सुमित बघायला मिळत आहेत पंचाकडनं संकेत दिले जात आहेत फायनल मॅच पुढील चेंडू आणि पहिला षटकार मारण्याचा प्रयत्न आहे बघूया चेंडू सेल मध्ये कन्वर्ट झालाय असं वाटलं होतं की षटकार जाईल परंतु कुणाल माघारी परतलाय आउट थँक्यू फर्स्ट बॉल चेक खरं तर मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत अनेक प्रतिष्ठित आणि दिग्गज या क्रीडा स्पर्धेला इथे उपस्थित झालेत तर सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत आपण करूयात भंडारी समाजाची ही सगळी रत्न या ठिकाणी पोचलेत आणि जसा मी सकाळी उल्लेख केला की स्वराज्याच्या शिलेदारीमध्ये या भंडारी समाजाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे सरखेल कान्होजी आंग्रे आणि म्हणजे महाराजांना देखील ठाऊक होतं की दर्यावर आपण पकड मजबूत केली तरच आपण जगाला सामोर जाऊ शकतो आणि त्यामध्ये अदबीनं जे धाडस पहिल्यांदा दाखवलं ते भंडारी समाजानं दाखवलं आणि म्हणूनच या समाजाचं एक वेगळं महत्त्व आहे स्वराज्याच्या शिलेदारीमध्ये आपण वळतोय काही प्रतिष्ठित आमच्यासोबत आहेत त्यांच्याशी चर्चा आपण जरूर करू मेगा ग्रँड फिनालेमध्ये काका आपलं नाव प्रल्हादजी राऊत आमच्यासोबत आहेत काय म्हणाल या पूर्णतः लेखाजोखाविषयी क्रिकेट तर एक निमित्त आहे परंतु आपलं मनोगत या स्पर्धेविषयी यापूर्वी मी भंडारी समाजाच्या कार्यकारिणीत होतो परंतु सुंदर नियोजन आम्ही जे केलेलं यापूर्वीचं नियोजन होतं त्यापेक्षा अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आणि ही धुरा सांभाळण्याची पूर्णपणे ताकद असल्याचं दिसून येते या ठिकाणी शॉर्ट बट स्वीट खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या त्यांनी आपण सुशीलजी चोरी साहेब देखील आमच्यासोबत आहेत मनापासून आपले आभार आणि आपल्या पाठबळाबद्दल तुम्हाला खरंच सलाम आहे पाठीराखा असावा लागतो लढण्याकरता एक कृष्ण आपल्या पाठीशी असला पाहिजे त्या भंडारी समाजाच्या नवतरुणांच्या पाठीशी आपण आहात काय म्हणाल पूर्णतः लेखाजोखाविषयी आता आपण आयोजक तर आहातच परंतु नवतरुणांना संदेश किंवा या स्पर्धेविषयी क्रिकेट खेळ एक निमित्त आहे परंतु समाज एकत्र आला हे फार महत्त्वाचं आहे काय म्हणाल बस समाज एकत्र यायला पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे आणि हे सगळं आयोजन नियोजन करताना मी एकटा नसून माझ्याबरोबर माझी संपूर्ण टीम असल्यामुळे त्याचबरोबर माझ्याबरोबर माझे जे समाज बांधव आहेत जे काही आर्थिक सहकार्य करत असतात हे सगळी मंडळी माझ्याबरोबर असल्यामुळे हे सर्व शक्य झालं आहे अन्यथा हे माझ्या एकट्याचं काम नसून हे सगळं समाज बांधवांबरोबर एकत्रित केलेलं काम आहे त्यामुळे मी सर्व समाज बांधवांना याचं श्रेय देईन एवढंच मी बोलून थांबतो धन्यवाद आपण स्क्वॉडकडे देखील वळूयात तुर्तास आदरणीय अजयजी पाटील सर देखील सज्ज आहेत मेगा ग्रँड फिनाले सुरू आहे कम पुढील चेंडू पोल चांगला चेंडू सुमितनं काय क्लास दाखवलाय मुख्य मंचावरती आपल्या मान्यवरांची मांदियाळी जीवन ज्यांचे अवघे आहे पुरुषार्थाचे आणि पराक्रमाचे ज्यांनी आपल्या परिश्रम आणि शिखर गाठले कर्तृत्वाचे कृतज्ञतेतून ओठी येती सहजपणे भाव मनाचे करूया स्वागत सन्मान आपल्या दिग्गज मान्यवरांचे त्यांचं स्वागत केल्यानंतर वळतो आपण मॅचकडे पुढील चेंडू आहे गुड बॉल सुमितनं काय गोलंदाजी केले भाई हा गोलंदाज आहे ना आता प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतोय प्रत्येकाच्या हृदय प्रदेशावरती ज्यानं आपलं प्रतिबिंब उमटवलंय असं सुमित मॅडन ओव्हर हाताळली गेली आणि एक गडी बाद केल्या टाळ्यांचा गजर झाला पाहिजे मित्रांनो पहिलं मॅडन षटक आणि नाव आहे मित्रा सुमित काय गोलंदाजी करतात उत्कृष्ट अप्रतिम काबिले तारीफ
सर्राना लाईक ज्याला गोलंदाजी म्हणतो ना, ती गोलंदाजी बघायला मिळते. बघूया पुढील गोलंदाज राजेश. आता मनोज आहेत समोर, आक्रमक बॅटर म्हणून ज्याने अनेक वर्ष आपल्या खेळीने अनेक मॅचेस जिंकून दिल्यात असा मनोज राऊत. समोर राजन बघायला मिळतोय. बॅटल रंगणार आहे इथे. HD टायगर प्रथम बॅटिंग करताना. मायडन षटक जे हाताळलं गेलं ना, त्यासाठी संतोषजी पाटील सरांकडनं 500 रुपये आणि चिन्मय चोरी सरांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय सुमीसाठी. जोरदार टाळ्या करूया, टाळ्याने स्वागत करूया आपल्या दानशूर व्यक्तींचं, ज्यांनी या उत्कृष्ट खेळीला साथ दिली आणि सुमीचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण बघतायत की प्राईज लावलं गेले. इथे मनोज 4 झालाय. 4 धावा या ठिकाणी बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू मनोजसाठी. ओ हो, फुल टॉस आहे, फुल टोल वसूल करतायत. ठोकलं यावेळेला सरळ काऊ कॉर्नरच्या डोक्यावर येतोय भव्य षटकार. चेक सर आपल्या सोबत आहेत रितेश पाटील नंडोऱ्यावरून प्रतिक्रिया देतात या स्पर्धेविषयी. खरं तर भंडारी समाजाचं एकत्रितकरण, खेळ एक मोठा प्रभाग आहे, परंतु एकत्रीकरण समाजाचं होणं फार Just तुम्हाला महत्त्वाचं आहे. काय म्हणाल? फक्त बीमर आहे, थर्ड अंपायर आपण चेक करण्यासाठी बीमरसाठी आपल्या refer प्रतिक्रिया केलंय. काय आहेत? हॅलो. खूपच छान आयोजन नियोजन केलेलं आहे आणि फक्त क्रिकेट स्पर्धा नाही तर महिलांसाठीही चांगलं खेळाचं आयोजन केलेलं आहे, खाद्यपदार्थांचं आयोजन केलेलं आहे आणि हे मैदानही सुंदर बनवलं आहे. तर सुशील भाऊ आणि त्यांच्या टीमचं आमच्या नंडोरे गावाकडून खूप खूप कौतुक आहे आणि असंच आयोजन त्यांनी पुढेही करत राहावं आणि क्रीडा स्पर्धा फक्त क्रिकेट पुरता नसून तर महिलांसाठीही त्यांनी जे खेळ आयोजित केले आहे त्यामुळे खूपच इथे उत्साह निर्माण झालेला आहे. आणि हे बोलून मी माझे शब्द संपवतो. जय भंडारी. अजय भंडारी, निश्चितच मनापासून आभार. आपण ऐकत होतात नंदोऱ्याच्या या सगळ्या शिलेदारांना. ओव्हर टू कॉम्बॉक्स जिथे अजितजी पाटील सज्ज आहेत. थँक्यू. बिमरच्या षटकाराला 7 धावा ऍड झाले आणि धावसंख्या 11 वरती पोहोचले. त्याच्यानंतर डॉट बॉल बघायला मिळतं. समोर मनोज राऊत आहेत, ज्याने इथे इंटेंट क्लिअर केलाय आणि मोठी शॉटसाठी ते जात आहेत. खूप चांगला शॉट बघायला मिळतोय. हलकासा छोट्या बॅकलिपने ऑन साईडला खेळण्यासाठी मजबूर केलं. धावसंख्या 12 वरती पोहोचली आहे. फायनल आम्हाला जिंकायची आहे, 2026चा चॅम्पियन बनायचा आणि हा ताज आम्हाला वर्षभर मिरवायचा आहे. त्यासाठी अथक परिश्रम मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ घेत आहेत. खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आणि ते मेहनतीला खऱ्या अर्थाने एक मोठं फळ जे मिळणार आहे, पाठबळ मिळणार आहे, ते विजेतेपद असणार आहे आणि त्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करताना. पुढील चेंडू इथे डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न फसला आहे आणि फलंदाज दीपक माघारी परतताना आउट. थँक्यू. आपल्या मिकी माऊसवरती सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रत्येक बीट ते फॉलो करतात. खूप चांगला डान्स. विदेश न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दीपक बाद झाले. तदनंतर आपण गोलंदाजी मार्कवर राजेश. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. आपण या ठिकाणी बघतायत डॉट बॉल आलाय. स्कोर थांबलाय तो म्हणजेच 12. पहिलं मॅडन षटक, त्यानंतर 12 धावा आलेले आहेत. कुठेतरी जी कन्सिस्टन्सी ज्याला आपण म्हणतो ना, ती हवी आहे बॅटिंग टीमला. एका बाजूने रिदम चांगला आहे गोलंदाजाचा. पुढील चेंडू शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. पुनश्च आपण बघताय डॉट बॉल. मनोज मात्र थोडेसे त्यांना सांगतायत की तुम्हाला कसं खेळायचं आहे हे शिकणं गरजेचं आहे. मनोज कानमंत्र देताना दिसणार आहेत. आपण बघतोय कुठे खेळायला तुम्हाला हवं आहे, तुमची बुद्धिमत्ता काय सांगते, हेही भरपूर महत्वाचं असतं. 2 षटकं समाप्त झालेली आहेत. 12 धावा स्कोर कार्डवरती आहेत. सुमितला पुनश्च गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. संघातील एक अप्रतिम असा खेळाडू आहे.
गोलंदाजाचा बॅकबोन म्हणजे सुमितनं जे त्याचा क्लास, त्याची गुणवत्ता आणि त्याने जी गोलंदाजी केली आहे ना, त्याची प्रशंसा आज संपूर्ण क्षेत्रामधनं होत आहे. अशी उत्तम दर्जाची उच्च कोटीची गोलंदाजी हँडल केले मनोज राऊत. मैदानामध्ये उभा आहे आणि मनोजकडे ती क्षमता आहे. अनेक ऊन पावसाले बघितलेले आहेत, चढ उतार त्यांनी बघितलेले आहेत आणि प्रत्येकाला सामोरं जाण्याची त्यांची जी मानसिकता आहे ना, ती प्रचंड आहे. 12 धावा झालेल्या आहेत. बेस बनाम बेसची लढाई आपण अनुभवतोय. सुमित बनाम मनोज राऊत मधला बॅटल. पुढील चेंडू मनोज साठी. वेट केलंय, त्याच्यानंतर आपण बघतायत शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झाली आहे. 13 धावा ऑन बोर्ड बघायला मिळत आहेत. जीवनामध्ये तुम्हाला प्रत्येक क्षणी नवीन काहीतरी शिकायला मिळतं. फक्त तुमची जिज्ञासा, तुमची जागृती त्या दिशेने असायला हवी आहे आणि तेच इथेही बघायला मिळतं. प्रत्येक क्षण हा मानवी जीवनामध्ये नवीन असतो आणि जेवढा तुम्ही त्याचा आनंद घ्याल, तेवढा अनुभव तुम्ही तुमच्या जवळ ठेवाल, तेवढी तुमची प्रगती ही नेहमी होत असते. धावसंख्या 13 वरती आहे. समोर विदेश सुमित गोलंदाजी ट्रॅक व्हा. यावेळेला स्लॉट मधला चेंडू आहे. टायमिंग केलंय चांगलं, परंतु फिल्डिंग तितकीच चांगली आहे. डेंजर इन कडे मनोज वेगान येत आहेत. 2 धावा कंप्लीट झाली आहेत. 15 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रत्येक क्षण, प्रत्येक रन्स तुम्हाला एका चांगल्या दिशेकडे घेऊन जाईल. कहते ना, बारिश की बूंदे भले ही छोटी क्यों ना हो, अगर वो लगातार बरसती है तो बड़ी नदी का बहाव बनती है. वैसे आपके छोटे छोटे प्रयास जीवन में निरंतरता लाते हैं आणि त्यासाठी तुम्हाला हवा आहे की छोटा छोटा प्रवास सातत्याने करावा लागत गरजेचं आहे. पुढील चेंडू सुमित. ओ यावेळेला हुक केलंय. टायमिंग प्रॉपर झालंय. फाईन लेगला करतायत डॉमिनेट आणि विदेशच्या बॅट मधनं येतोय या ठिकाणी एअर स्ट्राईक. भव्य षटकार. थँक्यू. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. विदेशच्या बॅटमधनं 6 धावा येत आहेत. फाईन लेगला डॉमिनेट करत ठोकतोय हा षटकार. ओ यावेळेला आपण बघतायत पाटला ब्रज झाला आणि कॉटबँडच्या रूपानं विदेश माघारी परतताना षटकारानंतर विकेट गॉन. थँक्यू न्यूमॅन. रुची दाखल होतोय. कन्सिस्टन्सी भरपूर महत्वाची आहे. षटकाराला मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश केला. कॉटबँडच्या रूपानं फलंदाज माघारी परतल्यात आणि नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. रुचित एका बाजूने मनोज नॉनसायकिनकडे, त्याला साथ हवी आहे त्यांच्या खेळाडूंची, परंतु सुमित ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत, षटकारानंतर ज्या फलंदाजाला पाठवलं त्याने माघारी. पुढील चेंडू. पुढील चेंडू वेळेला आपण बघतायत पंच आमच्याकडे बलटाय जास्त टर्न झालाय. दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय आणि धावसंख्या पोहोचले 22. 22 धावा ऑन स्कोर कार्ड. दैदीप्यमान नेत्र दीपक असा 16 क्रिकेटचा महासंग्राम, अंतिम मुकाबला आपण बघतायत. महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू. फुलटॉस आहे. खूप चांगला पिच केलाय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय इन टू द गॅप मध्ये. नो चान्स एनी फिल्डर. 4 चौकार. थँक्यू. 26 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. ओ यावेळेला थोडासा पुढे ठेवलाय चेंडू आणि वळवलाय.
सुमित यांची गोलंदाजी परफेक्ट राहिली आहे. चौकार का आला तर थोडंसं पुढे गेला, इथून मात्र थोडंसं फिंगर रोल केले, चेंडूला कट केला आणि डॉट बॉल आलाय. 3 षटकं परिपूर्ण होत आहेत. 26 धावा ऑन बोर्ड लागलेले आहेत. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. बघूया मॅच मधलं थोडंसं प्रेशर वाढते. ऐकूया एक रिफ्रेश सॉन्ग. कमॉन डीजे बँजो बद्दल कमॉन. थँक्यू. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर प्रणितला आमंत्रण दिले. प्रणित येत आहेत षटक क्रमांक 4 घेऊन. प्रणित 26 झालेले आहेत. 12 चेंडूमध्ये किती धावा, किती टार्गेट सेट केलं जाईल, चर्चा रंगते या मॅचची. बघूया एसटी टायगर प्रथम बॅटिंग करताना 26 झालेले आहेत. 18 मध्ये 12 मध्ये किती हा यक्ष प्रश्न उभा राहिलाय आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एका बाजूने आपण फलंदाज बघतोय रुचितला आणि दुसऱ्या बाजूने या संघाचा तारणहार म्हणून ज्याला आपण म्हणतोय मनोज, तो मनोज राऊत स्ट्राईक वरती. चला थोडंसं स्पीडअप करा, थोडंसं स्पीडअप करायचं आहे. जबरदस्त प्रतियोगिता, एक अतिशय सुंदर टुर्नामेंट. प्रणित गोलंदाजी मार्कवर आलाय. समोर मनोज आहेत. प्रणितचा प्रवास सुद्धा एक जबरदस्त राहिला या स्पर्धेतला. त्यानेही प्रभावित केलं या 26 इथे उडवण्याचा प्रयत्न आहे. मिस टाइम आहे. बघूया आणि सरळ हातामध्ये जाऊन विसावलाय, परंतु पंचांचा कॉल आपण बघतोय नोचा. टोटली किती धावा ऍड होतील बघायचं. पंच किती धावा ऍड होतील. नो बॉल आणि किती रन्स काढलेले 3. 9+3 टोटली 4. पॉपिंग क्रीज मध्ये 3 खेळाडू आपण बघतायत आणि त्याचाच फटका बसलाय संघाला. पॉपिंग क्रीज मध्ये 3 आणि तिथून नो बॉलचा कॉल आलाय. आता धावसंख्या 4 ने फ्लाय झाली आणि 30 वरती पोहोचलाय. 30 वरती पोहोचते. बघूया थोडीशी चुकी झालंय. मी म्हटलं जातं ना की नो वन नोटिस युअर टीयर्स, नो वन नोटिस युअर पेन, नो वन नोटिस युअर सॅडनेस, बट ऑल दे नोटिस युअर मिस्टेक. आणि ती मिस्टेक इथे बघायला मिळते जी चुकी झाले. फलंदाजाला जीवनदान आणि टोटल 1+3 म्हणजे 4 धावा ऍड होतील. ती धावा फ्री हिटचे संकेत असणार आहेत. पुढील चेंडू रुची त्यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव कंप्लीट झाले का तर यस. धावसंख्या 22च्या रूपानं कंप्लीट होते आणि धावसंख्या पोहोचले ती म्हणजेच 31 वरती. 31 31 झालेले आहेत. प्रणित आपल्याला बघायला मिळत आहेत. लक्ष भरपूर महत्वाचं आहे आणि लक्ष जेव्हा तुमचं त्या मॅच मधलं दूर जातं तेव्हा त्याचं जे पनिशमेंट असतं किंवा पॅनलाइज असतं ते मोठं दुःख देऊन जातं. मनोजला संधी मिळाले. संधीचं एका चांगल्या इनिंगमध्ये जर त्यांना कन्वर्ट करता आली तर प्रथम बॅटिंग करताना एसटी टायगर्स चांगल्या दिशेने वाटचाल करू शकते. पुढील चेंडू पुलटॉस यावेळेला गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. सुंदर शतरक्षण तेवढाच थ्रो. एकदा कंप्लीट झाली आहे आणि स्कोर कार्ड पोहोचलंय 32 वरती. 32 धावा आपण बघतायत स्कोर कार्ड वरती. चौथं षटक मार्गस्थ आणि चेंडू झालेले आहेत ते 2 म्हणजे 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. कोदून काढला अंती अप खेळतायत. लॉंग ऑफला खेळाडू आहेत परंतु त्यांना डॉमिनेट करत चेंडू गेला स्टँड अँड डिलिव्हर्ड आउट ऑफ द पार्क. सिक्सर. थँक
थँक्यू. धावसंख्या 6 फ्लाय झाले. 38 वरती पोहोचते. त्या फलंदाजाला आपण बॅटिंग वरती बघतोय, नाव आहे मिस्टर रुचित. बॉल झालेले ते 3 बॉल. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 38 धावा आहेत. पुढील चेंडू. ओ काय फोरआर्मचा यूज केलाय. खूप चांगला शॉट सिलेक्शन आपल्याला बघायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हरला सिंगल कंप्लीट झाली आहे. 39 वरती स्कोर कार्ड पोहोचते आहे. 39 एका चांगल्या दिशेने वाटचाल करतायत. पहिलं मॅडन षटक आणि तदनंतर बॅटिंग टीमनं जो रिदम या ठिकाणी त्यांचं बघायला मिळतं, जे मोमेंटम बघायला मिळतंय ना, त्याची प्रशंसा करणं गरजेचं आहे. कारण पहिल्या 6 चेंडूवरती एकही धाव नाही आणि तदनंतर आलेल्या ह्या धावा आपण बघतायत. हे संघाचं मनोबल वाढवणाऱ्या रन्स आहेत. आय साईड डळमळी झाली होती मनोजची, नजर हटवली या वेळेला. पूर्ण फोकस करणं गरजेचं आहे. एक ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. प्रणित आहेत. चांगला चेंडू हाताळताना 39 वरती स्कोर स्टे ऑन आहे. या षटकातील चेंडूने शेष आहेत ते म्हणजेच 1 टू गो आणि 39 झालेले आहेत. 13 चेंडूंचा 7 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. पुढील चेंडू. यावेळेला आपण बघतायत जास्त कट झालाय आणि वाईट बॉल. 40 धावा ऑन बोर्ड लागले गेल्यात. 7 चेंडू अजूनही आहेत. एक चांगली टफ मॅच बघायला मिळणार आहे. एक स्ट्रीप टार्गेटकडे वाटचाल करतायत. फायनली फायनल सारखे बघायला मिळेल. शेवटी जाळसनगाव संघाचा जो प्रवास राहिलाय ना, जबरदस्त प्रवास राहिलाय. पुढील चेंडू आणि या ठिकाणी फॅन्सी शॉट खेळतायत. जमिनीला गच्चा फटका आपण बघतायत. चेंडू डीप पॉइंट मधनं जातोय, जमिनीला गुदगुल्या करत. चौकार. थँक्यू. 44 झालेले आहेत. 11ची सरासरी मेंटेन केली आहे आणि अशाच धावा जर आल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 55 55 तुम्हाला बघायला मिळू शकतोय. अंतिम षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवर. दीपेश येत आहेत. 44 झालेले आहेत. एका बाजूने रुची चांगले खेळतायत, मनोजची चांगली साथ मिळत आहेत, धावा येत आहेत आणि इथून 6 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत. कोण बनणार चॅम्पियन, कोणाची पावलं अग्रेसर होणार या सुंदर ट्रॉफीकडे आणि एक वर्षभर हा सन्मान, मान, ताज हा खऱ्या अर्थाने मिरवणार. यासाठी फायनल विजेता होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शिवते जासनगाव संघ आपली पूर्ण मेहनत, पूर्ण प्रयत्न लावत आहेत आणि एसटी टायगर्स आपले एक जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारत आहेत. पुढील चेंडू. वेट केला आणि त्याच्यानंतर बॅटचा पेस ओपन केलाय. डीप पॉइंटला ठोकला यावेळेला. 4 चौकार. थँक्यू. सचिनजी पाटील सरांच्या माध्यमातून जर मनोजने षटकार मारला तर मात्र मनोजला 500 रुपयाचा पारितोषिक आहे आणि गोलंदाजानं जर मनोजचा विकेट घेतला तर त्यालाही 500 रुपयाचा पारितोषिक आहे. सचिन पाटील सरांच्या माध्यमातून. रुचित आपण बघतायत. ऑप्शन मध्ये मात्र लवकर त्याला निवडलं गेलं. तोच रुचित का बॅटिंग करतो यावेळेला. संकट काळामध्ये एसडी टायगरची दहाड दाखवणारा रुचित बघायला मिळतं. धावसंख्या पोहोचले 48 वरती. 48. हो काय बॅट्समॅनचा यूज केलाय परंतु निवडलं होतं तिथे. झालंय मोठी चुकी. रुद्रांश. दीपेशने विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे रुद्रांशकडनं. धावसंख्या 49 वरती पोहोचते. या बक्षिसांची खैरात आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक जण आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस लावतायत इथे. इनामो की हौसला अफजाई या ठिकाणी बघायला मिळत आहे. एक जबरदस्त बॅटल. प्रत्येक जणाला वाटलं की आपला आवडता जो खेळाडू आहे त्याने खूप चांगली कामगिरी करावी
आपल्या समाजाचं आपल्या गावाचं नाव पुढे घेऊन जावं आणि त्यासाठी जो प्लॅटफॉर्म या ठिकाणी दिलाय ना तो काबिले तारीफ आहे, अद्भुत आहे. पुढील चेंडू मनोजी बाळशी साहेब सुद्धा या ठिकाणी प्रत्येक सिक्ससाठी रुचीसाठी आपण बघताय प्रत्येक सिक्ससाठी आदरणीय मुनीरजी बाळशी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आहे आणि 3 षटकार, परंतु बॉल तेवढे नाही आहेत. रेड शेप यांच्याकडनं 5000 रुपयाचा पारितोषिक आहे जाडूसाठी 3 षटकार. पुढील चेंडू ओहो डाऊन द ग्राउंड, वाडा शॉट, सुपर सिक्स. आपण बघतायत रुचीसाठी जे पारितोषिक आलं होतं आदरणीय मनोजी बाळशे साहेबांच्या माध्यमातून ते मात्र त्यांच्या नावावरती या ठिकाणी नोंदवलं गेलं. रोचित बन्नाट फॉर्म मध्ये 10व्या स्कोर कार्ड वरती अब तक 56. पुढील चेंडू ओहो वाडा शॉट, टायमिंग प्रॉपर आहे परंतु तिथे दक्ष खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. अप्रतिम फिल्डिंग आहे, एक धाव कंप्लीट झाली आहे. 57 धावा आणि या षटकातील शेवटचा चेंडू, पहिल्या हाफ मधला अंतिम चेंडू आहे. 57 झालेले आहेत. बघूया कोण शेवटच्या चेंडूवरती आपलं नाव कोरणार, फलंदाज गोलंदाज की क्षेत्ररक्षक. 57 झालेले आहेत. एक सन्मानजनक स्कोर, लढण्याची प्रेरणा देणारा स्कोर, सायकोलॉजी ऍडव्हान्टेज, मानसिक आधार देणारा रन्स ह्या 57 बघायला मिळतात. पुढील चेंडू ओ यावेळेला आपण बघतायत एक धाव कंप्लीट झाले का, तर मनोज थोडेसे इंजर्ड आहेत परंतु सिंगल कंप्लीट झाली आहे. लेगबाईच्या रूपाने 58 झालेले आहेत. 59 धावांचं आव्हान आहे. आंखों में कई ख्वाब, दिल में कई हसरतें बाकी है, कैसे मैं थक जाऊं, अभी कई मंजिलें बाकी है, यहाँ कहाँ कुछ आसान है, रास्तों में मुश्किलें बड़ी है, कैसे छोड़ दो अधूरा है सफर, मेरे कहानी के अभी काही पन्ने बाकी आहे. असं म्हणत या ठिकाणी जाडू मात्र अथक परिश्रम करतायत आणि टार्गेट सेट केलंय ते म्हणजेच 59 धावांचं. पुनश्च आम्ही मृणेश पाटील सरांना थँक्यू म्हणतो की आपण समालोचनासाठी आम्हाला संधी दिली. आमचा हाफ इथे क्लिअर झालाय. आपण सेकंड हाफ मध्ये वळणार आहोत. गोड आवाज, गोड आवाजाचे धनी. तर आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करतोय हलकसं परिवर्तन. ऐकूया वाडा विभागातील एक बुलंद आवाज निखिल सरांना आपण बोलूया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. हॅलो चेक. एक विनंती आहे, चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 59 धावसंख्येचं लक्ष आहे. वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण क्रीडा प्रकारातील अनेक खेळ आज आपण पाहिले, त्यामध्ये इथे क्रिकेटचा खेळ सजला. सगळ्या समाज बांधवांना विनंती आहे की इथला हा सामना संपल्यानंतर त्या क्रीडांगणावरती तिकडे रस्सीखेच आणि व्हॉलीबॉलची स्पर्धा आपण थांबवली आहे. सगळ्या समाज बांधवांना आग्रहाचं आमंत्रण आहे. फायनल मेगा ग्रँड फिनाले आहे, तिथे देखील सगळ्यांनी तिथे पोचायचं आहे आणि काही अंतिम क्षणचित्र याच्यासाठी केला होता अट्टाहास की हा शेवटचा क्षण गोड व्हावा. त्या अंतिम टप्प्यामध्ये आलेली ही स्पर्धा 59 धावसंख्येचं लक्ष
जे उभं केलंय HD टायगर संघानं प्रतिस्पर्धी शिवतेज आसनगाव या संघाच्या विपक्षात याआधी 61 धावसंख्येचं लक्ष होतं. डिफेंड केलं होतं 61 धावसंख्येचं लक्ष शिवतेजनं, परंतु आता शिवतेजला करायच्या आहेत 59 धावा. वेगवेगळ्या परिस्थिती आहेत, दोन्हीही कंडिशन्स वेगवेगळ्या आहेत. पंचांना आपण आमंत्रित करूयात. चला लगेचच इथे उत्तरार्धाची सुरुवात. उत्तरार्धाची सुरुवात इथून मात्र होईल, जिथे 59 धावांचा प्रवास. आणि जसा आपण उल्लेख केला की याच साठी केला होता अट्टाहास, की हा शेवटचा क्षण गोड व्हावा. त्या अंतिम टप्प्यात या क्रीडा स्पर्धेच्या आपण पोहोचलोय. आमच्या सोबत आज ज्यांनी पूर्ण दिवसभर आम्हाला साथ दिली ते एक तंत्रशुद्ध समालोचक आदरणीय अजितजी पाटील सर. खऱ्या अर्थानं योग आला असं म्हणतात, नशिबापेक्षा नियतीपेक्षा बलवान कोणीच नाहीत. जे विधिलिखित आहे, जे लिहून ठेवलं ते घडणार यात शंका नाही. अंपायर्स देखील पोहोचलेत. आमची ओम साई लाईव्ह त्यांनी देखील मेहनत घेतली या स्पर्धेकरता. आमचे गुणलेखक मित्र मिस्टर म्हात्रे, दर्शन म्हात्रे, त्यांनी देखील आज डोळ्यात तेल घालून अगदी मधला अर्धा तास वगळला तो पूर्ण दोन्ही दिवस त्यानं पूर्णतः फुल कॉन्सन्ट्रेशननं काम केलं. वन मॅन शो गुणलेखन गोल्डन फिंगर. खरं तर त्याला ट्रॉफी द्यायला पाहिजे तुम्ही. नाही नाही, मजाक नाही, कारण पालघरमध्ये फार कमी गुणलेखक आहेत, परंतु त्यानं जे काम केलंय तर सलाम आहे दर्शन म्हात्रे. हा, ते फार महत्वाचं आहे, त्याचं लेखन अचूक आहे. चला उत्तरार्धाची होईल सुरुवात. गोलंदाजी माकवर मिस्टर मनोज. पहिलाच बॉल स्टेप आउट झाले होते, परंतु अंदाज चुकलाय. आणि अंदाज चुकल्यानंतर बरीचशी गणितं चुकतात. कदाचित पहिला बॉल इथे डॉट टाकला गेलाय. विजयाकरता 29 चेंडू शिल्लक आहेत. गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 59. बॉल तयार. व्यावसायिक क्रिकेटर आणि त्याच्या विरोधात हे आक्रमण चढवलंय. बॉल चाललाय फाईन लेगला. संघर्षाचा शंख नाद करत ठोकलाय. पहिला चौकार. आणि या चौकारानं इथे मात्र रणशिंग फुंकलंय. आदरणीय रोशन काका राऊत देखील या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता इथवर आलेत. याच परिसरातील एक नामवंत क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख अनेक दशकं ज्यांनी गाजवली. खरं तर अक्करपट्टीचं व्यक्तिमत्व. चक गोलंदाजी करता, आक्षेपार्ह गोलंदाजी करता इथे क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाईल. पंचांना विनंती आहे, पंच विनंती केली जाते की आक्षेपार्ह गोलंदाजीच्या विरोधात इथे हे आव्हान आणि आपण पडताळून पाहतोय. ब्रॉडकास्टिंग कंट्रोल रूम मध्ये प्लेन बॉल आहे, अगदी क्लिअर गोलंदाजी आहे. खरं तर मनोज व्यावसायिक क्रिकेटर आहे. येस, ही इज अ प्रोफेशनल प्लेअर. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. क्रॉस बॅटेड स्ट्रोक उडवलाय मिड विकेटला. बॉल चाललाय. इट्स अ सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार 6 बजाव. थँक्यू. बाजीराव मस्तानी चित्रपटातलं एक वाक्य आहे की बाजीराव की रफ्तारी बाजीराव की पहचान आहे. कदाचित त्या वेगानं इथे फलंदाजी करायला सुरुवात केली. स्टिअर केलाय बॉल हलक्या हातानं, सॉफ्ट ड्राईव्ह केला आणि इथून एक सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल उत्तरार्धात 59 धावसंख्येचं लक्ष पाठलाग करत असताना धावफलकावरती पोहोचल्यात त्या 11. विजयाकरता अजूनही 48 धावसंख्येची गरज आहे या सामन्याला. एका बाजूला शिवतेज
आसनगाव हा संघ रडा संघर्ष निश्चितच इथे उभा केलाय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, फटका फसलाय. डॉट बॉलची उद्घोषणा होते. पहिलं षटक मनोज गोलंदाजी मार्कवर आहे. एक व्यावसायिक क्रिकेटर म्हणून त्याची ओळख आहे. या विभागाचं नाव सातत्यानं त्यानं प्रमोट केलंय. 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 11 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बॉल तयार. इथे पहा, हलक्या हातानं फक्त ढकललं बॉलला. बराच काळ चेंडू हवेत होता. धोक्याचे संकेत निर्माण देखील झाले होते, परंतु प्रयत्न केले नाही क्षेत्ररक्षकांनी. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. विजयाकरता अजूनही 47 या धावसंख्येची गरज आहे. 47 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच इन 24 डिलिव्हरीज. 24 बॉल आता इथून खेळ 24 चेंडूंचा शिल्लक राहतोय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. चहू बाजूनं जर नजर टाकली तर सर्व समाज बांधव या परिसरातील जे दर्दी क्रीडाप्रेमी आहेत ते मात्र इथे पोहोचलेत. आणि प्रेक्षकांच्या नजरा पाहिल्यानंतर असं वाटतं की सगळ्यात जास्त टेन्शन आता क्रिकेटरपेक्षा हे प्रेक्षकांनाच आहे या मॅचचं. थ्रिलर आहे, कारण मेगा फायनल प्रत्येकाला जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक खेळाडू इथं आलाय. अदबीनं चांगला खेळ देखील केला जातोय. चेतन आलेत. दुसरं षटक जे हाताळतील एक अनुभवानं संपन्न खेळाडू आहे. घाट घाट का पाणी पिया हुआ यह खिलाडी आहे. आता कदाचित इथे HD टायगर नावाप्रमाणे वाघासारखं लढावं लागणार आहे. धावसंख्या 59 आहे. टार्गेट फार कमी आहे तसं पाहायला गेलं तर, आणि त्याच्या विरोधात धावा वाचवायच्या आहेत. स्ट्रायकर एंडवर फलंदाज सज्ज आहे. मिस्टर राजेश या आधीच्या सामन्यामध्ये देखील चमकदार कामगिरी केली आहे या खेळाडूनं. गोलंदाज तयार. बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु इथे मात्र डॉट बॉल निर्धाव. या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव जी कन्वर्ट करता आली नाही फलंदाजाला. आणि ओम साई लाईव्हचं इथे कौतुक करावं लागेल. ड्रोन कॅमेराचे व्ह्यूज देखील त्यांनी दाखवले आपल्याला. हे खरं तर कौशल्य. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. चेतन आलेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅटला ब्रश होऊन बॉल चाललाय फ्लाइंग स्लिप मध्ये, जिथून एक सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. तुम्ही सध्या पाहतायत भंडारी समाज महोत्सव व क्रीडा स्पर्धा 2026 हे बहारदार आयोजन कुडणच्या या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती. ही भव्य दिव्य आणि तितकीच दिमागदार स्पर्धा याची देही याची डोळा सोहळा मात्र सुरू आहे. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. फुलटॉस होता. पिकअप केलाय. पाठवलाय बॉलला. सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून ठोकलाय. षटकार 6 बजाव. या षटकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. बचेंगे तो और भी लढेंगे असं सांगत असताना फलंदाजानं इतर मात्र संयमानं खेळी करायला सुरुवात केली आहे. आणखी एक चांगला फटका ऑन ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून बॉल चाललाय डीप मध्ये. प्रोटेक्शन तैनात आहे. एक सिंगल इथे प्राप्त होईल. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 2 बॉलचा खेळ चेतनच्या माध्यमातून अजूनही शिल्लक आहे. आणि विजयाकरता जर आपण विचार केला तर अजूनही 39 या धावसंख्येची गरज आहे. येस, 39 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 20 धावा धावफलकावरती आहेत. चांगला फटका ऑन ड्राईव्ह केला. पुन्हा एकदा सिली मेडॉन मधून लॉंगॉनचं क्षेत्र गाठलंय चेंडूनं, ज्या मार्फत एक सिंगल प्राप्त होतीये. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 59 धावांचा पाठलाग करत असताना 21 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 38 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्याकरता. प्रतिस्पर्धी शिवतेज हा संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये लढतोय अक्षरशः. गोलंदाज तयार. डीप यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केलाय नॅथन ब्रॅकन स्टाईल.
डॉट बॉलची नियुक्ती केली आहे. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर, 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. संघाची टोटल 10.5 धावा प्रतिषटक सरासरीनं, 21 धावा धाव फलकावरती, लॉस ऑफ 0. अजून एकही ब्रेक थ्रू देता आला नाही गोलंदाजांना. विशेषतः मनोज आणि राजेशचं कौतुक करावं लागणार आहे. बिनबाद 21 धावा ठोकल्यात. विजयाकरता अनालिसिस बदललंय. 38 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 38 धावसंख्येची गरज. चला, जास्त टीम मीटिंग नको आहे, अन्यथा मग चेसिंग करणाऱ्या संघावर कुठेतरी अन्याय होऊ शकेल. बॅडलाईटचा सामना त्यांना करावा लागू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यामुळे सहकार्याची अपेक्षा आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून विशेषतः. चला, मॅचच्या दिशेनं वळूयात आपण. 3 फेजमध्ये बदललेलं क्रिकेट याच पिढीनं पाहिलंय. कोरोना देखील याच पिढीनं पाहिलाय. युद्ध देखील याच पिढीनं पाहिलंय. पहिलाच बॉल आदळलाय पायावरती. पायाला ब्रश होऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल. मनोज, जबाबदारीचा ओझं खांद्यावर स्वीकारल्यानंतर तुमचा रुसण्याचा आणि थकण्याचा अधिकार तुम्ही गमावता. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. आदरणीय सचिनदादा पाटील यांच्या वतीनं राजेशच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि जाडू यांनी जरी विकेट टिपला तरी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चांगली गोलंदाजी. खरं तर आदरणीय सचिनदादा पाटील यांनी फटाक्यांची माळ दोन्ही एंडकडून लावून दिले. म्हणजे कोणीही जिंका, परंतु फटाके फुटणारच आणि वाजणारच. इथे मात्र मनोजला देखील पारितोषिक आहे. त्यानं जरी राजेशचा विकेट घेतला त्याला देखील 500चा कॅश प्राइज आहे. राजेशने षटकार डोकला, 500 त्याला देखील आहेत. बॉल तयार. फटका, फुलटॉस वळवलाय. ज्या झोनमध्ये चेंडूचं बाहेर जाणं मुश्किल आहे तिथे मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. बॅट्समन आउट. मिस्टर मनोज. पहिला धक्का, फलंदाज बाद. धन्यवाद. 22 धावसंख्या धाव फलकावरती आहे. विजयाकरता आपण जर विचार केला अजून तर 37 धावांची गरज आहे या मॅचला जिंकण्याकरता. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 37 धावसंख्येची गरज आहे. दिल्ली बहुत दूर आहे. लक्ष फार लांब आहे अक्षरशः. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 1 षटक 3 ते 4 बॉल इथून तुम्हाला चांगल्या पद्धतीने धावा कमवाव्या लागतील. गोलंदाज तयार. फटका दर्जेदार सजवलाय. क्लायमॅटिक कंडिशनचा प्रभाव, वातावरणातले बदल या परिस्थितीत फलंदाजी करणं धोकादायक आहे. बॅट्समॅन आउट. थँक्यू. कदाचित वाऱ्याचा जो वेग आहे तो क्रीडांगणातला मंदावलाय. त्यामुळे वाऱ्याच्या गतीची जी जोड मिळते बॉलला ती इथून कमी पाहायला मिळाली. इथून फलंदाज झालाय बाद. बॅक टू बॅक. रुदांश यांनी जर झेल टिपला तर सन्माननीय सचिनदादा पाटील यांच्या वतीनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि मृणवेश पाटील यांच्या वतीनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कदाचित नवीन बॅटर मिस्टर अक्षय, षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. मनोज उर्फ जाडू जबाबदारी स्वीकारली स्वतःच्या खांद्यावरती आणि योग्य वेळी पलटवार. फटका पहा. विकेट हॅट्रिकचा सन्मान इथे प्राप्त केला जाईल का? चेंडू बराच काळ हवेमध्ये होता आणि तदनंतर इथे आल्या 2 धावा. याच 2 धावसंख्येच्या मदतीने एंड ऑफ दी 3rd ओव्हर संघाची टोटल पोचली आहे 24 या आकड्यावरती. विजयाकरता 35 धावांची बरोबर गरज आहे मॅचला. 35 धावा करायच्या आहेत.
17.5 धावा प्रतिषटक सरासरीनं इथे. येस, नो टीम मीटिंग प्लीज. आमच्या प्रेक्षक राजाला सध्या तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय. त्या प्रेक्षकांना सलाम ज्यांनी पूर्ण दिवस या स्पर्धेकरता दिलाय. कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल की प्रेक्षक हा खरं तर मॅचचा कणा आहे. प्रेक्षकच इथं नसले तर मग सगळं व्यर्थ आहे. आणि इथला सगळा कार्यक्रम आटोपल्यानंतर आपल्याला व्हॉलीबॉलच्या मॅच करता तिथे पोचायचं आहे. याची देखील नोंद घ्या. विदेश राऊत आलाय, टीमचा तारणहार म्हणून या खेळाडूकडे पाहिलं गेलंय. शिवतेज आसनगाव संघाला अजूनही विजयाकरता 35 धावसंख्येची गरज आहे. मनोज जाडूनं या आधीचं षटक जे फेकलं त्यामध्ये त्यानं 3 धावा खर्च केल्या, 2 महत्त्वपूर्ण विकेट टिपलेत. चला थोडं स्पीडअप कराल. 4थं षटक जे प्रगतीपथावर येईल. पहिलाच बॉल विदेश राऊत. पहिलाच बॉल जोरकस पद्धतीनं मारायचा होता जिथून एक सिंगल प्राप्त होईल. 11 चेंडू 34 धावसंख्येची गरज आहे मॅचला जिंकण्याकरता. एक हाती हुकूमत गाजवायला सुरुवात केली आहे की काय SD टायगर्सनं असं वाटायला सुरुवात झाली आहे. 25 धावा धाव फलकावरती आहेत. 34 अजूनही कराव्या लागणार आहेत. इथून फक्त आणि फक्त मोठे फटकेच आता तारू शकतील ते निश्चितच टीम शिवतेज आसनगाव या संघाला. 11 चेंडू विजयाकरता 34 या धावसंख्येची गरज आहे. SD टायगर्स या संघातील कुणाल केडे झेल टिपला तर 200 रुपयाचं कॅश प्राईज. ओम साई लाईव्हचे टेक्निकल कॅमेरामन आहेत आणि इथे ऑफ ड्राईव्ह केलाय. एक सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. येस, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द ओमसाई मूवीज आणि ओमसाई लाईव्ह त्यांच्या वतीनं ते पारितोषिक लावण्यात आलं. यष्टांच्या मध्ये टाकला होता बॉल, बरोबर बॅक ऑफ द एंड फ्लिक केलाय ज्यामार्फत एक सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 27 रन्स. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. कदाचित मेगा ग्रँड फिनाले. 9 चेंडू 32 धावसंख्येची गरज आहे आणि डावकुऱ्या हाताचा फलंदाज अक्षय मात्र मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल निर्धाव आणि इथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला. तदनंतर एकेरी दुहेरी धावांनी आता काम चालणार नाही. थोडीशी निराशा जरूर केली आहे फलंदाजांनी. या मॅचच्या माध्यमातून जी फाईट इथे दिसायला हवी होती ती मात्र इथे दिसू शकली नाही. जो प्रतिकार इथे दिसायला हवा होता. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. आणखीन एक डॉट. विदेश राऊत चमकदार कामगिरी करतोय. 5 चेंडूंचा खेळ विदेश म्हात्रे आहेत ज्यांच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजी सजवली गेली आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा खर्च केल्यात आतापर्यंत फक्त 4. इथे पहा बॅक ऑफ दी हँड टाकला होता. सगळ्याच सोप्या वाटणाऱ्या गोष्टी सोप्या नसतात. इथे पहा धावचीतची संधी. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या पोहोचली 29. विजयाकरता शेवटचे 6 बॉल आणि बरोबर 30 धावांची गरज आहे. कमॉन डीजे, कमॉन बँड पथक.
थँक्यू थँक्यू डीजे. 30 धावांची गरज आहे. डॉक्टर गुप्ता जे या ठिकाणी त्यांनी आज मोफत सुविधा पोहोचवली आहे चेकअपची. आपण कुठे असाल तर या मुख्य क्रीडा मंचकावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. निश्चितच आमचे आदरणीय अजयजी पाटील सर आज पूर्ण दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकला, काल देखील या स्पर्धेकरता महत्त्वपूर्ण त्यांची भूमिका. शेवटचं षटक, पहिलाच बॉल खडे खडे पाठवला प्रेक्षकांच्या भेटीला. बॉल चाललाय कुडण गावात. षटकार. थँक्यू. आणि या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 35 या आकड्यावरती. विजयाकरता 4 षटकार ठोकायचे आहेत. 24 धावांची गरज आहे. 4च मारायचे आहेत हे मनामध्ये ठरवावं लागेल फलंदाजाला. फलंदाज पराग सध्या बॅटिंग स्टांजवरती आहेत. त्यांच्या विपक्षामध्ये दीपक, अनुभवाने संपन्न असणारा जुना जाणता आणि तितकाच हा देखील काटक खेळाडू. भंडारी प्रीमियर लीग, भंडारी समाज महोत्सव व क्रीडा स्पर्धा. गोलंदाज तयार. दुसरा देखील उडवलाय. इतिहास वेळेच रचतात आणि शहाणे फक्त तो वाचतात. कदाचित ध्येयवेड होऊन तो इतिहास रचला जाईल का. दुसरा देखील आलाय. 18 धावांची आता गरज आहे. थँक्यू. 4 बॉलमध्ये 3 मारायचे आहेत असं कॅल्क्युलेशन आहे सोप्या सोप्या भाषेत. एकंदरीत संघाची टोटल पोहोचली 41 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि विजयाकरता बरोबर 18 धावसंख्येची गरज आहे. 30 धावा होत्या. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे हिट आलेत. आता जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रू संघे युद्ध आमचे सुरू असं बॅट्समन सांगतोय. आता तसं पण आहे, आपल्याला जायचंच आहे घरी तर काहीतरी करूनच जाऊ. इथे मात्र पुढचा बॉल. हे प्रेशर आहे, हे प्रेशर आहे. हे प्रेशरमध्ये भल्या भल्यांच्या शिट्या वाजतात जसं की किचनमधलं प्रेशर कुकर. आणि इथे देखील शिटी वाजली आहे गोलंदाजाची. व्हाईट बॉल चालाय. सिग्नल. संघाची टोटल पोहोचली आहे 42. विजयाकरता येणारे चेंडू आहेत 4. 17 धावसंख्येची गरज आहे. फुलटॉस. गॅप मध्ये पाठवलाय की काय. बॉल चाललाय. मनोजनं जीवाच्या आकांतानं त्या बॉलवर झेपावला अक्षरशः. धावा वाचवल्यात आणि आता 2 धावा धाव फलकावरती झाल्यात कनेक्ट. संघाची टोटल पोहोचली आहे 44. 3 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. रोमहर्षकता. धुमसचक्री. क्रिकेटच्या विश्वातला रणकंदार. सगळ्यात मोठी जुजबी झुंज. एक मोठा चुरशीचा सामना. 3 चेंडू 15ची गरज. बॅटची कडा. बॉल चाललाय 2 खेळाडूंच्या गॅप मध्ये आणि कदाचित आता दोन चेंडू आणि विजयाकरता दोन चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू विजयाकरता 14 धावसंख्येची गरज. 45 धावा. शेवटपर्यंत हार मानेल तर तो शिवतेज आसनगाव संघ कसला. शेवटचे 2 बॉल विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 14. गोलंदाज तयार. फटका चांगला आहे ऑन साइडला. टिपलाय जेल. संपवलाय फलंदाजाचा खेळ. बॅट्समॅन आउट. बजाव.
थँक्यू. शेवटची औपचारिकता जी बाकी राहते, एक चेंडू शिल्लक आहे. विजयाकरता 14 धावसंख्येची गरज आहे. आदरणीय प्रसाद दादा, निश्चितच आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आपलं आभार. आणि ते सामना जिंकलाय HD टायगर.